नमस्कार शेतकरी मंडळी, आज विशेष म्हणजे भीमा नदीला पूरची स्थिती होण्याची शक्यता आहे। कारण उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज अखेर दुपारपर्यंत आळगी बंदरामध्ये पोहोचलेलं आहे। कारण हे जो दृश्य दिसतंय आपणास, हे आता कर्नाटक म्हणजे पडनूरच्या सीमेकडे जात आहे। पडनूरच्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढा देणारा एकमेव नेता म्हणजे महांतेश हत्तुरे यांनी आज भीमा नदीवर बंधाऱ्यावर त्यांनी उभारून पाण्याची पाणी करत आहेत। त्यांना विचारूया आज। नमस्कार। आज पाणी आलेलं आहे भीमा नदीला, तुम्हाला काय वाटतं पाण्याबद्दल? मी महांतेश लक्ष्मण हत्तुरे, मूलभूत हक्क संघर्ष समिती, कर्नाटक महाराष्ट्र सीमा भाग, तडवळ, पानमंगळूर जिल्हा परिषद। ह्या सरकारला मला असं म्हणायचं आहे तर मागच्या 2 महिन्यापासून फक्त 2 तास आपल्या महाराष्ट्राला वीज दिले तर ह्या बेअक्कली सरकारांचा, हे बेअक्कली प्रशासनांचा मी प्रथमतः निषेध करतो। ह्या कोणत्याही परिस्थितीत आपलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये प्रशासनाने मागीलांचा अभ्यास करावा। कोणत्याही परिस्थितीत आपला उजनी डॅम जुलै महिन्यामध्येच भरणार आहेत। त्यासाठी ह्यांनी आपला हे बंधारा भीमा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेमध्ये असून इकडं महाराष्ट्र आहेत आणि इकडं कर्नाटक आहेत। कर्नाटक मध्ये माझं आईचं शेत आहे। माझा आईच्या शेतामध्ये ते मोटर 11 तास चालतात। इथं वडिलांचं शेत आहे, इथं 2 तास चालतात। बेअक्कली सरकारांचा माझा निषेध आहे। आपलं गावचा तंटामुक्त अध्यक्ष आहे, आपला गावचा पुढारी आहेत। ह्या बेअक्कली सरकारांचा आता अजून पण 2 तास लाईन आहेत। ह्या बेअक्कली सरकारांना, प्रशासनाला माझं एवढंच विनंती आहे, बेअक्कली प्रशासनानं आता पाणी वाहून चालत, नदीला जाऊ लागले तर आता तरी येड्यानो आता 8 तास लाईन करा। तुम्हाला थोडं लाज वाटलं पाहिजे। प्रशासनानं तुम्हाला मोटर उचलून बाहेर ठेवा म्हणून तुम्हाला शेतकऱ्याला निवेदन देता येतं। अक्कल आहे का? कोणीतरी येतं पाटबंधाऱ्याचा कोणी अधिकारी आलेत का? महसूल अधिकारी तर कोणी आलेत का? अरे बेअक्कली सरकारनं शेतकऱ्यांचा सरकार आहे म्हणता, शेतकऱ्याला काय केलं तुम्ही सांगा? बेअक्कली सरकारांचा माझा निषेध आहे। कोणत्याही परिस्थितीत आपला सीना भीमा नदी काठी आम्हाला 8 तास लाईन द्या, नाहीतर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील कर्नाटक सरकारचं शेतकऱ्याला कोणतं सोयी सुविधा उपलब्ध होते ते सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे। नाहीतर आम्हाला महाराष्ट्रात महाजन आयोगाप्रमाणे आम्हाला कर्नाटक मध्ये सामील करा। आम्ही मागील 2022 साली आम्ही 28 ग्रामपंचायतींनी कर्नाटक मध्ये जाण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ठराव केला होतो। आता आपण करणार आहोत। कोणत्याही परिस्थिती हे बेअक्कली सरकार, महाराष्ट्र सरकारचा माझा शेतकऱ्यांच्या वतीने माझा निषेध आहे। बेअक्कली सरकार, तुम्हाला ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा नसेल तर बेअक्कली सरकार आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्या। एवढंच माझं। नमस्कार। जय महाराष्ट्र। एक शेतकऱ्यांचा, एकजुटीचा विजय सो। आता तंटामुक्त अध्यक्ष देखील होते आणि शेतकऱ्यांच्या बाजूने जो प्रश्न मांडतायत त्यांनी आता जो शब्द दिले त्याप्रमाणे सरकारने आता तरी देखील लाईटचे 8 तास सोडून 10 तास तरी द्यायला पाहिजे। कारण तुम्ही इतका दिवस 6 तास दिला होता, 5 तास दिला होता आणि तोच आता कव्हर करण्यासाठी 10 तास तरी। मला तर आज इथं पाणी बघत असलेल्या शेतकऱ्यांना विचारूया। नमस्कार मंडळी। नमस्कार। आज भीमा नदीला पाणी आलेले आहे, तुम्हाला या पाण्यावर काय वाटतं? ठीक आहे, आतापर्यंत पाऊस पण आता पाणी पण आता पाणी आलेलं भरपूर आनंद होतात आहे। तरी पाण्यामुळे मिळून थोडा उत्साह वाटू लागलाय। तरी पाण्यामुळे उत्साह वाढल्यानंतर थोडा शासनाने थोडा विचार करून थोडा लाईट दिला तरी बी
महाराष्ट्र लोकांना फायदा होईल असं थोडं मला वाटतंय. आता पाणी सोडलेल्या शेतकऱ्यांना उपयोगाचं आहे का नाही? उपयोग लाईन दिलं तर थोडंफार उरलेलं पीक जे उतरतात त्याला थोडं जीवदान द्यायसारखं वाटतंय. पाणी म्हणजे आता शेतकऱ्यांना लाईटची गरज आहे खूप मोठ्या प्रमाणात. गरज आहे. लाईट कारण आता तुमच्या शेतकऱ्यांचे सगळे पिकं आता वाढलेले असं दिसतोय. अर्ध वाढलेले अर्ध उरलेलं वाढलेलं थोडं मदत जीवनात दिल्यासारखं होतं. त्याच्या आता विचार करून आता अगोदर पीक कर्नाटक सरकारला फायदा झालेला आहे. आताच कर्नाटक सरकारला फायदा दिल्यासारखं होतंय. लाईन नाही दिलं तर पण दिलं तर थोडा उपयोगात महाराष्ट्र सरकार उपयोग होईल असं मला महाराष्ट्र सरकार जर शेतकऱ्यांना 8 तास लाईट दिल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपयोगी आहे. उपयोग होते शासनाची. नाहीतर हे पाणी बिनउपयोगी असं- परत कर्नाटक सरकार उपयोगी दिल्यासारखं म्हणजे आहे. आपलं पाणी कर्नाटक वापरल्यावर त्यांना फायदा फायदा होईल. होईल. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना फायदा काय होणार काय नाही. होत नाही. ठीक आहे, धन्यवाद. जिथे आळगी बंधाऱ्यावर शेतकरी सगळेजण जमलेले आहेत त्या शेतकऱ्यांना विचारूया पाण्याची आणि शेतकऱ्यांची हालत काय आहे. नमस्कार शेतकरी मंडळी. हा नमस्कार. आज तुम्हाला भीमा नदीमध्ये आज पाणी आलेलं आहे. पाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला पाण्याबद्दल एवढं सांगायचं की प्रथम मी आळगावचं माझी उपसरपंच आहे. आम्हाला एवढं पाणी भीमा नदीला येतील असं वाटलं नव्हतं. तरी पण भरपूर प्रमाणात पाणी आलं आणि काही शेतकऱ्यांचं विद्युत मोटरीसुद्धा पाण्यात बुडालेल्या आहे. आम्ही अक्कलकोट ते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना पाणीदार आमदार म्हणून संबोधले जात होतो. तरीसुद्धा अक्कलकोट तालुक्यात भीमा नदीला भरपूर पाणी असताना सुद्धा 2 तास लाईट देऊन शेतकऱ्यांचा क्रूर चेष्टा केलेली आहे. त्वरित आमदारांनी या तडवळ भागातील किंवा भीमा नदीकाठीतील सर्व शेतकऱ्यांना 8 तास विद्युत पुरवठा करून शेतकऱ्यांचे जे पिकाचे अतोनात नुकसान झालेलं आहे या नुकसानीला सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार व भाजप कार्यकर्ता जबाबदार आहे असं मी ठासून सांगू इच्छितो. ಯಾರು ಮಾತಾಡ್ತೀರಾ? असं बंद म्हणा. मी सरकारला एवढंच विनंती आहे की आपला ह्या सरकार लोकशाहीचं नष्ट करत आहेत. आपला दक्षिणचा आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांनी विधानसभेमध्ये आपल्या सीना भीमा नदी काठी 8 तास लाईन विद्युत व्हायला पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न मांडला. संबंधित विभागाने आम्ही संबंधित विभागाला कळवलं असं त्यांचा मंत्र्यांचा आदेश झाला. तरीही ह्या भागामध्ये त्यांचं एक विधानसभा मध्ये मांडलेलं सुभाष बापू देशमुख साहेबांचं आतापर्यंत त्यांचं कार्यान्वित नाही झालेलं नाही. म्हणजे लोकशाहीचं हे पायमल्ली आहेत. अरे लुच्चा सरकारानं तुमच्या सरकारामधील एक आदर्श व्यक्ती सोलापूरचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुभाष बापू देशमुख साहेबांनी मानलेलं तुम्हाला मान्य नाही का? अरे भडवानो, असं झालं तर तुमचा सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप पुढच्या वेळी नष्ट होणार आहे. फक्त सुभाष बापू देशमुख एवढाच राहणार आहे, हे लक्षात घ्या. नमस्कार. शेतकरी एकजुटीचा कोणत्याही परिस्थितीत सीना भीमा नदी काठी 8 तास मिळालाच पाहिजे. नाहीतर मी ह्या बंधाऱ्यावरच आत्मदहन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भीमा नदीला पाणी आल्याने इकडे कर्नाटकामधील शेतकरी पाणी मोटर काढण्यात व्यस्त आहे. कारण इतका दिवस महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकमधील जनतेने वापरले, परंतु त्यांना अशी अडचण आली की मोटर काढण्यासाठी त्यांना अवघड करावा लागतो. कारण इकडचे शेतकरी जर बघत असाल तर ते सगळे शेतकरी पाईप आणि मोटर काढण्यामध्ये व्यस्त आहे. कारण त्यांना आता झालंय की इतका दिवस महाराष्ट्राचे पाणी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील लाईट बंद होता, तेव्हा पण ते शेतकरी खुश होते. आता तर खूपच आनंदामध्ये ते शेतकरी आहे.